आणि बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूयात। सातारा ड्रग्स प्रकरणी एनडीटीव्ही मराठीने सगळ्यात आधी घटनास्थळावर जात प्रकरण पुढे आणलेलं होतं। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा त्याचीच दखल घेत एनडीटीव्ही मराठीचे आभार मानले। पत्रकार परिषद झाल्यानंतर एनडीटीव्ही मराठीचे रिपोर्टर राहुल तपासे घटनास्थळावर सर्वात आधी दाखल झाले आणि तिथून त्यांनी ग्राउंड रिपोर्ट केला। त्याचाच उल्लेख करत सुषमा अंधारे यांनी एनडीटीव्ही मराठीचे आभार मानले। सातारा ड्रग्स प्रकरणावर सगळ्यात मोठी बातमी ही समोर येते। तर या सगळ्या संदर्भात आता सुषमा अंधारे यांनी एनडीटीव्ही मराठीचे आभार मानलेले आहेत, तसा उल्लेख सुद्धा केलेला आहे। आज सुषमा अंधारे यांची एक सविस्तर पत्रकार परिषद झालेली आहे। साताराच्या ड्रग्स प्रकरणामध्ये त्यांनी गंभीर आरोप केलेले होते आणि या सगळ्या संदर्भात एनडीटीव्ही मराठीने सुद्धा पाठपुरावा केलेला होता। जेव्हा हे आरोप करण्यात आलेले होते त्यानंतर पत्रकार परिषद झाल्यानंतर आता एनडीटीव्ही मराठीचे रिपोर्टर राहुल तपासे घटनास्थळी सगळ्यात आधी दाखल झालेले होते, ज्याचा उल्लेख सुषमा अंधारे यांनी केलाय। आपली पत्रकार परिषद काल आटोपल्यानंतर अवघ्या 2 तासामध्ये सातारा पोलीस सावरीला पोहोचले होते। त्यांच्या पाठोपाठ एक वृत्तवाहिनी पोहोचली। मला त्या वृत्तवाहिनीचं मनापासून कौतुक आणि त्यांच्याबद्दल खूप खूप ऋणानुबंध की ते ज्या पद्धतीने तिथे पोहोचले आणि त्यांनी जी ती माहिती विचारली आणि त्या माहितीमध्ये की सरळ सरळ पोलिसांची गाडी दिसते, पोलीस अधिकारी सांगतोय, पोलीस अधिकारी म्हणतोय की अहो आमच्याकडे काही तपास नाहीये, मी सहज आलो। जर सातारा पोलिसांकडे तपास नाही तर इतक्या तत्परतेने सातारा पोलीस तिकडे का पोहोचले? दुसरं असं की तुम्ही काय उचलताय असं विचारतायत ते पत्रकार। त्याला तो सांगतो की नाही हो, खाली पडलेला त्याचा मिसयूज होऊ नये म्हणून। अहो उघडा उघडा दाखवा आम्हाला काय आहे ते। माझ्याकडे व्हिडिओ आहे, तो मी व्हिडिओ इथे प्ले करू शकते, तो मी ट्विट केलाय, आपल्याला माझ्या ट्विटर हँडलवर तो व्हिडिओ मिळेल। आणि तो सांगतो की नाही काहीच नाहीये, दार उघडलं जातं, आत एक कॅन दिसतो निळ्या रंगाचा। या कॅनमध्ये किती बसू शकतं, साधारणतः लिक्विड किती बसू शकतं हे मी अनेक लोकांना विचारलं, तेव्हा कळलं की ते 40 लिटर पर्यंतचा तो कॅन आहे। आता हा 40 लिटरचा कॅन, त्याच्यावर तो पोलीस ऑफिसर पत्रकाराला असं सांगतो की राहिलेलं सामान होतं, चुकून राहिलं असेल। चुकून कसं राहू शकतं? जर सावरीला एवढी मोठी कारवाई झाली होती तर ते चुकून कॅन कसं राहील? 2 प्रश्न निर्माण होतात। जर चुकून कॅन राहिला असेल तर हा कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अक्षम्य हलगर्जीपणा आहे। माननीय गृहमंत्र्यांनी अशा अधिकाऱ्यांची ताबडतोब चौकशी लावली पाहिजे। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्या, तर राहुल तपासे आपल्या सोबत आहेत। राहुल, सुषमा अंधारे यांनी एनडीटीव्ही मराठीच्या बातमीची दखल घेतलेली आहे आणि आपण या सगळ्या बातमीचं वार्तांकन केलेलं होतं, घटनास्थळावर जाऊन तिथे ग्राउंड रिपोर्ट सुद्धा केलेला होता। हे प्रकरण नेमकं संपूर्ण काय आहे ते थोडक्यात समजावून सांगाल? तिथे आपण वार्तांकन करताना कोणत्या बाबी आढळून आलेल्या होत्या ते सांगाल? आणि त्या व्यतिरिक्त याला जोडून विचारते, आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सुषमा अंधारे यांनी नेमकं काय काय म्हटलंय? खर तर ही जी सगळी कालची जी घडामोड होती आणि जी एनडीटीव्हीने सगळी ग्राउंड रिपोर्ट केलेला होता, त्याच्यामध्ये आपण पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत असताना खरं तर आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला सगळं हास्यास्पदच होतं। कारण ज्या ठिकाणी अँटी ड्रग्सचे अधिकारी येतात, स्पेशल स्क्वॉड येतं, मुंबईचं एक स्क्वॉड येतं, या लोकांची जवळपास 18 तास या ठिकाणी चौकशी सुरू राहते आणि या चौकशी दरम्यान ते त्या ठिकाणी असलेल्या एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी जे काही केमिकल लागतं, जे काही एमडी ड्रग बनवलेलं होतं, जे काही साहित्य लागतं, ते सगळं साहित्य या लोकांनी जप्त केल्याचं त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकारांना ओझरता सांगितलं होतं। त्याचबरोबर त्या ठिकाणी जो काही पिकअप गाडी लागलेली होती, त्या गाडीमध्ये सगळं सामान भरलेलं होतं। असं सगळं म्हणजे हा सगळा दिखावा आपण महाराष्ट्रानं एक 6 दिवसापूर्वी पाहिला, जी पोलिसांनी ताकदीनं कारवाई केली आणि पोलीस ताकदीनं कारवाई करत असल्याचं एकंदरीत सांगितलं गेलं। असं असताना काल ज्या वेळेला सुषमा अंधारे ताई यांनी ज्या वेळेला एक पत्रकार परिषद घेऊन ह्या संदर्भातल्या अनेक प्रश्न उभे केले, त्यानंतर मात्र त्या ठिकाणी अनेक पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या गाड्या या ठिकाणी फिरकू लागल्या। यामध्ये सातारा पोलीस असेल, पुणे पोलीस असेल, यांच्या गाड्या या परिसरामध्ये भटकताना पाहायला मिळाल्या। त्याचबरोबर डॉग स्क्वॉड ही आणण्यात आलेलं होतं। यामध्ये नेमकं त्यांना काय पाहिजे होतं हे समजू शकलेलं नाही। मात्र
ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी जे DYSP सुनील साळुंखे त्या ठिकाणी आलेले होते, त्यांनाही याबाबत विचारणा केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिलेली होती की मी सहज आलेलो होतो वगैरे वगैरे. हे असं असताना, एका बाजूला असं असताना दुसऱ्या बाजूला काही वेळातच त्या ठिकाणी पुण्यातील जे ड्रगचे स्पेशली जे एक स्क्वॉड आहे ते स्क्वॉड त्या ठिकाणी येतं आणि त्या ठिकाणाहून हा अधिकारी वर्ग त्या ठिकाणी बरोबर. केमिकलचा असलेला एक कॅन, त्याचबरोबर काही पोत्यांमध्ये भरलेले गाठोडे असे एकंदरीत सगळं गोळा करतात आणि ते गाडीमधून घेऊन जातात. सगळ्यात महत्वाचं, जी काही ड्रग्सच्या अनुषंगाने जी कारवाई असते, जी प्रोसेस असते, ती कुठेही काल फॉलो करताना पाहायला मिळालं नाही. बरोबर. आता आणि त्या विशेष सगळ्या म्हणजे- संदर्भातच सुषमा अंधार यांनी थेट पोलिसांवर आरोप केलेले होते. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. दरम्यान राहुल तपास यांनी घटनास्थळावर जात ड्रग्ज प्रकरण उघडकीस आणलेलं होतं, ज्याचा उल्लेख स्वतः सुषमा अंधार यांनी केलाय. पाहूयात तोच ग्राउंड रिपोर्ट. MD ड्रग्ज ज्या ठिकाणी मिळालेला आहे त्या ठिकाणी आत्ता पुण्यातील एक टीम या ठिकाणी आलेली आहे. त्यांनी या ठिकाणच्या काही वस्तू ताब्यात घेतलेल्या आहेत. साहेब आहेत. साहेब काय बघायला आलेलं आहे. आपण आपली ओळख जरा सांगाल. बरं नागपूर टास्क फोर्सवरून आलो. बरं इथं व्हिजिट द्यायला आलो की नेमकं काय घटना घडली बरं आणि कुठल्या भागात हे असं काम होऊ शकतं. बरं म्हणजे जावळीसारख्या ठिकाणी म्हणजे असं जंगलामध्ये सुद्धा हे काम होऊ शकतं. बरं त्याची खात्री होऊ शकते. म्हणजे कुठेही आता रोड लोक घरामध्ये सुद्धा करतायत, इथं करतायत, पण अशा दऱ्याखोऱ्यात पण ते काम होऊ शकतं. तर ते व्हिजिट कुठल्या पद्धतीने हे काम होऊ शकतं, त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने बघायला आलो. मग आता जे आपण बाहेर काढलेल्या काही वस्तू आहेत, आपण जे नाही, ते तर जे घेतलं ते ते पोलीस स्टेशनला आहे, कॅने नाही, हां. स्टेशनला द्यायचं आम्हाला. तर काही वस्तू ठेवू नका म्हणलं तुम्ही. नाही, पण तू जे आता ताब्यात घेतलेल्या बाकीच्या वस्तू आहेत नाही, हे ते ताब्यात नाही गोळा- घेतलेलं आहे. हे ते पोलीस स्टेशनवरला द्यायचे, पोलीस स्टेशनवाल्यांना द्यायचे. ते कुठल्या इथं पडलं होतं ते मेडा पोलीस स्टेशन. मग इथं पडलेलं होतं हा, का? इथं त्या पडलं, अगोदर ते देऊन घेतलेलं नव्हतं हा, ते देऊन टाका म्हणलं त्यांना. आता बर ते झालेलं आहे, विषय पण झालेला आहे. मेडा पोलीस स्टेशनला सुधीर पाटील साहेब पण बोलणं झालेलं आहे. बर त्यांना देऊन टाकायचं होतं. आता पहिली आम्हाला उशीर झाला म्हणून मी पहिली इथं आलो. आता मेडा पोलीस स्टेशन मग आता हे जे ताब्यात म्हणजे ताब्यात काय घेतलं नाही मी. म्हणजे जे होतं ते म्हणजे कॅन असेल किंवा ते इतर पडलेलं कॅन आहे, तर कोणीतरी गैरवापर होईल ना त्याचा. हा, मग त्या अगोदर घेतलं नव्हतं ताब्यात. हा, ते देऊन म्हणजे टाकायचं. अगोदरच्या जी काही चौकशी झाली, जे काही आपत्का आली होती त्यांच्याकडनं ते राहिलेलं होतं. राहिलेलं आहे. ते पोलीस स्टेशनला देऊन टाकणार स्टेशनदारी बोलून. त्याच्यात काय आहे नेमकं? काय माहिती आता केमिकल आपण केमिकलचा वास येतोय. केमिकलचा वास येतोय आम्हाला. वास येतोय तुम्हाला. तर साहेब सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडंसं सॉरी हास्यास्पदच म्हणावं लागेल, कारण का अगोदर एक मोठी टीम आली, एवढं मोठं पथक आलं, म्हणजे त्याच्यावरती स्पेशली काम करणारी टीम इथं या ठिकाणी आली, तरी एवढ्या वस्तू या ठिकाणी राहिल्या केमिकल. तर चुकून आता गडबडीमध्ये एवढं, पण याचा गैरवापर नाही झाला पाहिजे ना कुठं. हां हां. पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊन टाकणार आम्ही. म्हणजे तुमच्या निदर्शनास आलं, तुम्ही ते त्यांना कळवलं. आम्ही कळवलं त्यांना. म्हणजे काय काय आहे जरा थोडंसं फक्त काय कॅन मला मला नुसतं फक्त प्लीज आम्हाला बघायला मिळेल. पोलीस स्टेशन दाखवतो मी त्याला. नाही, नुसतं कॅन फक्त बघू द्या. माहिती का माझं मी काय आतमध्ये बघत नाहीये सर. नाही आहोत. ऐका ना सर, नुसतं फक्त मला कॅन पोलीस स्टेशनला- कॅन दाखवा, दुसरं काही नाही. दाखवतो, तुम्ही आमचे मित्र आहे आता. अहो सर तसं नाही, मी काय म्हणतो नुसतं कॅन दाखवा ना, नुसतं मला उघडून कॅन दाखवा. इथं ठेवू का? हा, नाही नाही नाही, नुसतं दाखवा, बस संपला विषय. मी हे नाही काय करत, नुसतं दाखवा बस. हा, हे आपण पाहू शकताय की हा कॅन आहे, ते ट्री आहे. ट्रे आहे, परत त्याच्या त्याच्यात काय आता काय माहित नाही, पण ते तिथं पडले होते 2 पिशव्या, आम्ही ते उचलून घेतलं. घेतले. हा, म्हणजे त्या कॅन मध्ये सर केमिकल आहे. वास येतो येतो वास येतो, आम्हाला. म्हणजे केमिकल केमिकल राहिलेलं असणार आहे. खरंच महत्वाचाच भाग म्हणावा लागेल की जे नाही, आता काही त्या अगोदरच्या अधिकाऱ्यांच्या नजरेतून ह्या गोष्टी हुकलेल्या होत्या, तर तुमच्या नजरेत आल्या. नव्हतं. आमचं कामच आहे ते visit देणं. चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे आम्ही आता नार्कोटिक टास्क फोर्सला काम तुमचं अभिनंदनच केलं पाहिजे सर की तुमच्या नजरेत आल्या. एकंदरीतच सध्या आता या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेतच. शिवाय आता वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक या ठिकाणी येऊन या ठिकाणची पाहणी करताना पाहायला मिळतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जी काही पथकं या ठिकाणी आलेली होती आणि या पथकांच्या मार्फत इथं काही संशयास्पद वस्तू या ठिकाणी राहिलेल्या होत्या. त्याच्यामध्ये केमिकलही होतं, जे MD ड्रग्ज बनवण्यासाठी
कदाचित त्याचा वापर केला जाऊ शकत असेल आणि याचा कॅन्ड आणि बाकीच्या काही गोष्टी इथले जे पुण्याचे नार्कोचे जे काही अधिकारी आलेले त्यांना ते मिळून आलेलं आहे. ही खरंच एक धक्कादायक गोष्ट म्हणावं लागणार आहे आणि याचा उलगडा आता सध्या आपल्याला मिळालेला आहे. कॅमेरामॅन कैलास मायनीसह राहुल तपासे, NDTV सातारा.